काढताय? कोण आहे ते जे आमची आज्ञा मोडायला सांगताय? झिंगरोबा आहे आम्ही, झिंगरोबा. आमच्याशी दगा केला तर बघा मग तुमचं गाव बेचिराख होईल. तुमचा सर्वनाश करू, तुम्हा समध्यांना मातीत मिसळून टाको. जय महागुरु झिंगरोबा. अरे ऐकलं ना वा? अरे झिंगरोबाचा जर कोप झाला तर समजी वस्ती जळून जाईल. ज्यात गंजा शंकराबाई हे संकट आलं, झिंगरोबाचा अपमान केला, त्यांचं घर जळून टाकूया. वय वय बरोबर आहे, बरोबर आहे. माझ्या होय, झिंगरोबाने सांगितलं तेच करा. गुरु झिंगरोबाचे नाव झाकून विठूचं नाव घेणाऱ्यांचं घर जाळून टाका. वय वय बरोबर आहे. ए चला रे. नाही ना, चुकलं 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 माझं, चुकलं चुकलं माझं घर जाळलं ग, चुकलं. बाबाजी झालं गेलं ते विसरून जा. कणवाळू वाव आणि या निरापराध माणसांचं घर नकावं जाऊ. घर येवते घर, मी हात जोडते, विनंती करते. चुकलं बाबाजी, चुकलं चुकलं. चुकलं नव तुझं शंकर्या. मग आता भोग शिक्षा, मग आता भोग शिक्षा. हा सगळं काय प्रकार आहे बाबाजी? बाबाजी काय झालं बाबाजी? या मनोरमाबाई या. बघा बघा तुमच्या सुनेचं प्रताप. कुठं कुठं कुणाच्या नावाचे झेंडे रोवलेत बघा. कशाला थांबलाय? अहो जा की, पळा त्याच्या पाया इटोरायाच्या. हा, माथा टेकवा तिथं आणि ववाळा तुमच्या सुनेला, ववाळा. आमच्या विरोधात काय काय खेळ करते तुमची सून बघताय नव. या गंगी बरोबर नाचतीये काय, गातीये काय? झिंगरोबाचा कोप होणार, होणार. अख्खा गाव बेचिराख होणार आणि हे समजा तुझ्या सुनेमुळे होणार. कळलं का? बाबाजी महागुरु झिंगरोबाचा कोप व्हाय नका बाबाजी. त्या परिसर शंकराचं घर जाळून टाकतो. वय म्हणजे याच्या पापाचं मुळच मिटल. काका असं नका हो करू, मी पाया पडते हो. या सगळ्याला मी जबाबदार आहे, या सगळ्याला मी जबाबदार आहे. बरोबर आहे हिचं. माझी सूनच या सगळ्याला जबाबदार आहे, सगळ्याला जबाबदार आहे. थांबा बाबाजी, मी चूक दुरुस्त करण्याची एक संधी मागते. कृपा करा, मला एक संधी द्या बाबाजी. तू तुझ्या सुनेचा गुन्हा कबूल केला म्हणून दिली एक संधी तुला. हे चित्र तू काढलेस ना? दळिद्र आहे हे, दळिद्र आहे हे. आता तू स्वतःच हे चित्र पुसायचं, हे चित्र पुसायचं. ही शेणाची टोपली दिसते ना, शेणाची टोपली दिसते ना.
उचल ती टोपली आणि त्यातल्या शेणाने या तुझ्या विठ्याला पूर्ण लिंपून टाक, पूर्ण लिंपून टाक. अगं उचल ना. सखूनेच काहीतरी केलेला अगोचरपणा निस्तरायला रमाई गेलीये. कशावरून? उगीच सकुला कशाला बोल लावतेस तू? आधी कळू तर दे, आपण समजून तर घेऊ. हो बरोबर म्हणतोय ग दिगू. अगं काकू काय दिगू समजून घेतोय हेच खूप आहे. मला तर रमाईचं वाईट वाटतंय. सुनेसाठी कोणासमोर असे हात पसरायला जावं लागतंय. मला बाई अगदी गलबलून येत आहे. तुला हे चुकीचं सुद्धा वाटत नाहीये का? हो मला सुद्धा चुकीचंच वाटतंय. काय रे दिगू, तुला नाही का वाटत? परत तेच. तुला माहितीये का रमाई कुठे गेलीये, कशासाठी गेलीये? माहितीये? काहीच माहित नाही आणि हवेत इमले बांधून सगळा दोष सकुला देऊन तू मोकळी. आणि सकूसाठी कोण जातंय, मी जातो की रमाई जाते की आणखीन कुणाला जावं लागतंय, याच्याशी तुझा काय संबंध ग? ते आमचं आम्ही बघून घेऊ ना. तू का मध्ये बोलतेस? आणि बोलायचंच असेल ना तर तुझ्या घरी जाऊन बोल, इथे नको. हो हो मला सुद्धा पटतंय. नाही म्हणजे तू तुझ्या घरी जाऊन बोल हे नाही पटत आहे. हेच की आपल्याला काहीच ठाऊक नसताना आपण कशाला विचार करायचा हे पटतंय. नरपशूच्या तावडीतून सखुनी गावाला सोडवलं. त्याचा आनंद कौतुक करायचं सोडून तिला नावं ठेवायची. तिच्याप्रमाणे बळी म्हणून मरणाला सामोरं जाण्याचं धाडस तू केलं असतास का? आहे हिम्मत? तुला फक्त सकूच्या चुकाच दिसतात का ग? ते काही असू दे दिगू. अरे पण सगळ्यांच्या बोलण्यामध्ये काहीतरी तथ्य आहे की नाही? हो हो मला सगळ्यांचंच पटतंय. अगं बच्चे, तू कशाला ढोल काठी बनतेस? आणि सगळ्यांचंच पटतंय काय? म्हणजे अगं ही सखू आहे ना,